जळगावमध्ये रेल्वे भरतीच्या नियुक्तीपत्रासाठी उपोषण करण्यात आले। 14 वर्षांपासून रेल्वेमध्ये कामाची प्रतीक्षा आहे। नियुक्तीपत्रासाठी जळगावमध्ये उमेदवारांनी आमरण उपोषण केले। नोकरी न मिळाल्यामुळे काहींनी आत्महत्या केली आहे, काहींची लग्न मोडले। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची नोकरी, आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। 2007 साली ही भरती प्रक्रिया राबवली होती, मात्र अद्यापही या ठिकाणी 698 जे उमेदवार आहेत त्यांना अजूनही सेवेत घेतलं गेलं नाही। काय सांगाल? आम्ही या संदर्भात सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर, सीपीओ आणि भरती विभागचे एपीओ यांना आम्ही 20 तारखेला एक दिवसीय धरणं आंदोलन केलं होतं। त्यांना अल्टिमेटम दिला होता 10 दिवसाचा आणि त्यांना संपूर्ण माहिती दिली होती। त्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलंय की 15,000 वॅकन्सी सेंट्रल रेल्वेकडे खाली आहे, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी पण तयार आहे। पण आजपर्यंत ते का नाही घेते? त्यांचं म्हणणं पडलं की तुम्ही रेल्वे बोर्डातून लेटर लिहून आणा रेल्वे मंत्र्याचं। ते आम्ही तर काही आणू शकत नाही ना। आमच्या मतदारसंघातले जे मंत्री लोक आहे, समजा माननीय गिरीश भाऊ महाजन, रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ, या लोकांनी तिथे केंद्रात जाऊन हा विषय मांडला पाहिजे गंभीररित्या आणि त्यानंतरच मग जीएमला त्यांनी लेटर पाठवलं पाहिजे वरती। आमचं एकच निवेदन आहे, जोपर्यंत आम्हाला नोकरी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। भले आमचा जीव गेला तरी पण चालेल। यातील काही लोकांचे वय पण एजबार झालेले आहे। आता तुम्हाला पुढे तरी सेवेत तरी नाही घेतलं जाणार, काय सांगाल? सर, यामध्ये ऍक्च्युअली सर्वांचे एजबार झालेले आहेत। यातल्या बऱ्याचशा मुलांचे लग्न मुडलेले आहेत या भरतीमुळे, आणि एकाने आत्महत्या सुद्धा केलेली आहे। तरी पण रेल्वे प्रशासनाला जाग येत नाहीये, कोणीही त्यांची दखल घेत नाहीये। नोकरीची प्रतीक्षा करत होतो आम्ही, पण म्हणजे एज बार आहे तर आम्हाला कुठेच मार्ग नाहीये काही करण्याचा, आणि ह्याच अपेक्षेवर आम्ही आमरण उपोषण करतोय। आमच्या इथे जीव गेला तरी चालेल, आम्ही इथंच उपोषण तोडणार नाही कधीच। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।